हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ALP टू परफॉर्म डिव्हिजन ऑफ टू अनसाइन. कोणते कोणते बघायचे आपल्याला? अनसाइन आणि साइन नंबरचा डिव्हिजन बघायचं. ओके, अनसाइन पण बघून घेऊया आणि साइन नंबर पण बघून घेऊया की डिव्हिजन आपलं तसं त्या टाईपमध्ये कसं करायचं. ओके, ऑलरेडी मी मल्टिप्लिकेशनचे वगैरे सर्व अर्थमॅटिक ऑपरेशनचे टाकलेले आहेत व्हिडिओ, ते तुम्ही बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जसं तुमचा टाईम येत नाही, मी सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. ओके, तर पहिल्यांदा आपण फ्लोचार्ट बघून घेऊया की फ्रेंड्स याचा फ्लोचार्ट कसा असेल. कुणाचा? ALP टू 216 बीट अनसाइन नंबर. पहिला मी साइन नाही बघत आहे, पहिले मला अनसाइन बघायचं. ओके, तर पहिल्यांदा तर मी काय प्रोग्रामला स्टार्ट करणार आहे, म्हणजे मी ते हेडर फाईल देणार आहे, बरोबर आहे. नंतर मी सर्व डेटा आहे ना माझा तो लोड करणार आहे. जो डेटा आहे तो AX मधला आणि AX मधला जाईल DS मधला. हा सर्वांमध्ये कॉमन असतो फ्रेंड्स. ओके, तर पुढे बघा काय करायचं आहे. जो माझा नंबर 1 असेल ना तो जाईल AX मध्ये. फ्लोचार्ट आहे हा. ओके, आणि नंबर जो मला ज्या नंबरनी डिवाइड करायचा आहे, जी कोणताही ते नंबर असेल तो जाईल माझा DX मध्ये. ओके, आणि नंतर मग डिवाइड ऑपरेशन यूज करणार आपण डिवाइड नंबर 2 वरती. मीन्स तो ऑटोमॅटिकली नंबर 1 सोबत काय होईल? डिवाइड होईल. ओके, आणि सर्वात मेन काय फ्रेंड्स, तर हे बघा सर्वात मेन आहे की AX मध्ये क्वेश्चन जाईल आणि जो रिमाइंडर असेल तो जाईल DX मध्ये, आणि इथं आपला स्टॉप होईल प्रोसेस, बरोबर आहे. AX मध्ये जाईल क्वेश्चन्स, DX मध्ये जाईल रिमाइंडर. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, आता आपण कोड बघून घेऊया. तुम्हाला कोड कसं लिहायचं आहे हा बघा. कोड एकदम सिंपल आहे फ्रेंड्स. काय काय कोडमध्ये लिहायचं आहे बघा. तर पहिल्यांदा डॉट मॉडेल स्मॉल आणि डॉट स्टॅक 100H हे काय तुमचं हेडर फाईल आहे. तर तुम्ही ॲज इट इज हेडर फाईल लिहून घेतलात. डेटामध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला एक्झॅक्ट कसं तुम्हाला कोड लक्षात ठेवायचं आहे, काय स्ट्रक्चर कसं असतो ते मी सर्व ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देतो. ओके, तर बघा नंबर 1 नंबर 2 मी दोन num1 आणि num2 हे दोन व्हेरिएबल घेतलेत. त्याच्यामध्ये 1 2 3 4. मी इथं 1 2 3 4 का घेतलेत फ्रेंड्स? 4 नंबर का घेतले कोणते पण? इथं पण 4 डिजिट का घेतलेत? कारण की हा DW 16 बीट आहे म्हणून. ओके, लक्षात ठेवा. जर इथं 2 बीट नंबर असते तर मी DB घेतलं असतं, पण इथं मला 16 बीट पाहिजे म्हणून DW घेतलाय. तर क्वेश्चन टाकायचं आणि रिमाइंडर काढायचं. ओके, आणि कोड हा आपला सर्व कॉमन पार्ट असतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे काय करायचं आणि काय नाही ते, बरोबर ना. की मूव्ह करा जेवढा सर्व डेटा होता तो AX मध्ये आणि मूव्ह करा DX मध्ये. आता पुढे बघा काय करायचं, आपल्याला ॲक्च्युअल डिव्हिजन परफॉर्म करायचे. बघा, मूव्ह करा AX मध्ये काय नंबर 1 काय आहे आपला AX मधला, बरोबर ना. बघा इथे बघून घ्या. बघा इथे तुम्हाला समजेल. बघा हा इथे AX मध्ये दिसतोय तुम्हाला. हा AX मध्ये आपल्याला मूव्ह करायचा आहे. नंबर 1 तो काय आहे आपला डिव्हिडंड आहे, म्हणजे डिव्हिडंड आहे. आणि हा डिवायझर म्हणजे डिवाइड करणार आहे त्याला. ओके, तर मी पहिला नंबर आहे तो मूव्ह केला फ्रेंड कशामध्ये? AX मध्ये. आणि DX मध्ये काय मूव्ह केला? जर तुम्हाला नंबरने ज्या नंबरने तुम्हाला डिवाइड करायचा आहे तो, तुम्ही इथं कोणता पण नंबर टाकू शकता. 0 0 0 2H कोणता पण इथं पहिले सेट करून घ्या की सॉरी सेट करून घ्या. मूव्ह तुम्हाला DX मध्ये काय करायचं तर तुम्हाला पहिले तो एम्प्टी ठेवायचा, म्हणून आपण 0 0 0 H घेतलाय. क्लिअर DX टू 16 बीट डिव्हिजन. ओके, आणि नंबर 2 आहे तो BX मध्ये टाका, म्हणजे AX मध्ये नंबर 1 टाका, BX मध्ये नंबर 2 टाका आणि डिव्हिजन करा BX सोबत. म्हणजेच काय होणार आहे? AX डिवायडेड बाय BX, म्हणजे जो नंबर 1 असेल तो डिवाइड करेल नंबर 2 ला. जो रिझल्ट असेल तो AX जाईल क्वेश्चन्स मध्ये, DX जाईल रिमाइंडर मध्ये, आणि फायनली आपण तोच लिहायचा इथे. बघा AX मध्ये जाणार आहे क्वेश्चन्स, DX मध्ये जाणार रिमाइंडर. हा तुम्हाला लॉजिक समजलेला असेल. पण तुम्हाला पूर्ण कोड कसं लिहायचं आहे तो मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज 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 फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट टाका, छोटंसं हार्ट टाकला तरी पण मला खूप चांगलं वाटेल. तर मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येईन. ओके, तर बघा फ्रेंड्स
तुम्हाला हा ओव्हरऑल कोड हा इतका कोड तुम्हाला इथे लिहायचा आहे. ओके, हा सर्व कोड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे. ओके, इथं ड्यू वापरला मी कारण की हा अनसाइन आहे. पण जर मी साइन यूज करतोय ना, तर बघा तुम्हाला काय चेंज करायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा तर मी स्टार्ट करणार आहे. सर्व जसं आपण लोड केला डेटा तो आपण लोड केलात आणि मग AX काय केला, DX मध्ये मूव्ह केला. बरोबर आहे, म्हणजे ओव्हरऑल डेटा इथे तुम्ही काय केलात, लोड केलात. बरोबर आहे. आता बघा पुढे काय करायचंय. लोड केलेला डेटा बघा, AX नंबर 1 कुठे जाईल, AX मध्ये. बरोबर आहे. CWD ही आपण कमांड बघितलेली आहे. तुम्ही जर बघितली नसेल तर तुम्ही ती बघून या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये. ओके, नंतर साइन जेव्हा तुम्हाला यूज करायचा असेल तर मला काय करावं लागेल, IDIV म्हणजेच IDIV यूज करायला लागेल मग नंबर 2 सोबत. आणि बाकी सर्व सेम. क्वोशंटमध्ये क्वोशंट, रिमाइंडरमध्ये रिमाइंडर, AX मध्ये जाईल क्वोशंट आणि DX मध्ये जाईल रिमाइंडर. ओके, हा तुमचा फ्लो चार्ट आहे. ड्रॉ करून घ्या, तुम्हाला आयडिया येईल. ओके, आता बघा इथे फ्रेंड्स मी प्रोग्राममध्ये काय केलं आहे, पहिले तर मी हेडर फाईल टाकून घेतली. नंतर मी काय केला, फक्त नंबर घेतला, फक्त इथं मायनस साईन दिलेला. ओके, तुम्ही मायनस साईन देऊन द्या. जास्त तुम्हाला काय करायला लागणार, 1 2 3 4 0 0 0 DW का घेतला, कारण 16 बीट नंबर आहे. क्वोशंट नावाच्या ज्यामध्ये जाणार आहे रिमाइंडरमध्ये स्टोर होणार आहे. हा सर्वीकडे कॉमन असतो. बरोबर आहे, म्हणजे हा सर्व डेटा आहे तो कशा जाणार आहे, DS मध्ये येणार आहे. बरोबर आहे. मेन कोड कुठे आहे त्याच्या आधी व्हिडिओ लाईक करून घ्या. ओके, मेन कोड आहे आपला इथे. हा समजून घ्या. काय बघा, मला जो नंबर 1 होता तो गेला CAX मध्ये. बरोबर आहे, माझा नंबर 1 मी मूव्ह केला AX मध्ये. तो काय आपला डिव्हिडंट आहे, म्हणजे आपल्याला ज्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजेच मी तुम्हाला सांगतो फ्रेंड, बघा 33 असेल आणि 10 असेल तर हा तुमचा डिव्हिडंट आहे. ओके, समजलं तुम्हाला डिव्हिडंट काय आहे. तर बघा, साइन एक्सटेंडेड AX इंटू DX, इथे तुम्हाला CWD काउंट वर्ड डिफाईन हा तुम्हाला यूज करायचा आहे, CWD, आणि नंतर मग मूव्ह करायचं आहे नंबर 2 ला BX मध्ये. नंतर फक्त जे डिव्हिज आपण मगाशी फक्त डिव्ह यूज केलं त्याच्या फक्त जागी IDIV यूज करायचा आहे. आणि तुमचा AX आहे तो क्वोशंटमध्ये जाईल, DX आहे तो रिमाइंडरमध्ये जाईल. त्याचप्रमाणे AX क्वोशंटमध्ये गेला, DX रिमाइंडरमध्ये गेला. मूव्ह करायचा फक्त, झालं, इतकंच आहे. पण आपण तुम्हाला विचारपत्र CWD का घेतला, कारण की फ्रेंड्स आपल्याला AX मध्ये पण रिझल्ट पाहिजे आणि DX मध्ये पण पाहिजे, म्हणून आपण CWD हा यूज केलेला आहे. आपण याला 2 पार्टमध्ये डिवाइड केला, एक AX मध्ये आणि DX मध्ये. AX मध्ये काय जाणार आहे, क्वोशंट जाणार आहे, DX मध्ये काय रिमाइंडर जाणार आहे. आणि तुम्हाला ओव्हरऑल कोड कसा लिहायचा तो तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. त्या अगोदर आत्ताच पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा व्हिडिओसाठी. ओके, आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. बघा, तर तुम्हाला हा ओव्हरऑल कोड लिहायचा आहे. हा इथून ते टॉप पासून ते बॉटम पर्यंत हा तुमचा कोड ॲक्युरेट आहे. एक्झाममधील तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. आणि याच्या पुढचे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी काय सांगणार आहे, BCDचा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं केलं जातं. ओके, तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.